सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळेजण टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. पूर्ण आजी, अश्विन सर्वजण गप्पा मारत असतानाच सायली ही टेबल शेजारी उभा असते आणि ताबडतोब तिला उलटी होत असल्याचे सायलीला कळते आणि सायली ओमेटिंग करू लागते. तर तेवढ्यात कल्पना आणि विमल सायलीला धरते. कल्पना म्हणते की अगं सायली काय होतंय? तर अर्जुन म्हणतो सायली काय होतंय? तेव्हा सायली म्हणते की काय माहिती, अचानक असं मला मळमळल्यासारखं होतंय. तर लगेचच सायलीला पाणी देतात. अश्विन म्हणतो की वहिनी सकाळच्या गोळ्या घेतल्या होत्यास का? तर सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो की कदाचित त्या गोळ्यामुळे ॲसिडिटी झाली असेल. तर अश्विन म्हणतो की त्या गोळ्यामुळे ॲसिडिटी होणार नाही. अश्विन म्हणतो की वहिनी सकाळपासून काही वेगळं खाण्यात गेलंय का? तर सायली म्हणते नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की चल अश्विन, आपण लगेच सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. अश्विन म्हणतो की नाही. प्रताप म्हणतो की अर्जुन अरे थोडा धीर धर ना, असं प्लॅनिंग होऊ नकोस. तर अस्मिता म्हणते की अरे पण उलटीसारखं होतंय ना, त्यामागचं काहीतरी कारण असेल ना. अर्जुन म्हणतो बरोबर आहे. पुन्हा सायलीला उलटी होऊ लागते. तेव्हा विमल म्हणते की सायली ताईला नक्कीच जागरण झालं असणार, म्हणून त्यांना ते बाधलं असणार. तर पूर्णाजी म्हणते की विमल काय बोलतेस, तुला कळतंय का? तर सायली आता ही बाजूला जाते. तर अर्जुन सायली पाठीमागे जातो. विमल म्हणते की सायली ताई दिवसभर सगळं काम करतात ना, म्हणून त्यांना त्रास होत असेल. त्यानंतर लगेचच सायली ही थोडंसं पाणी घेऊन तोंड स्वच्छ करते आणि पुन्हा तिथे येते. तर विमल म्हणते की सायली ताई आता बरं वाटतंय ना? अश्विन म्हणतो कसं आहे ना, आता सायली वहिनीला गोळ्या सुरू आहेत, तेव्हा आपण थोडा वेळ वाट बघू. त्यानंतर सायलीला थोडंसं बरं वाटतं आणि सायली म्हणते की अहो इथे उभे काय सगळेजण, मला जाऊ द्या, सर्व कामे बाकी आहेत. तर विमल म्हणते की त्यासाठीच तर मी पगार घेते, आता तुम्ही सायली ताई आराम करा. इकडे आता तन्वी ही बाहेरून तिच्या रूममध्ये येते आणि विचार करते की अर्जुन आणि सायली यांच्यामधलं खरं काय ते कसं कळणार, आणि मग ते दोघे असे परके नवरा बायको असल्यासारखे का वागतात. तेवढ्यात टकटक असा आवाज करून रविराज म्हणतो की तन्वी आली का क्लासवरून? तेव्हा रविराजकडे बघत तन्वी विचार करते की ह्या किल्लेदाराला दुसरं काही काम आहे की नाही. रविराज म्हणतो की अगं तन्वी बस ना, मला थोडंसं बोलायचंय. काल तू विपुलच्या घरी जाऊन आली तेव्हा त्याच्याबद्दल मला थोडं सांग ना. रविराज म्हणतो की त्याचं घर आवडलं ना तुला? तेव्हा तन्वी म्हणते छान होतं. हसतच रविराज म्हणतो की अगं उद्या ते तुझं हक्काचं घर होणार आहे. रविराज म्हणतो की मी लगेचच विपुलच्या वडिलांशी बोलून घेतो. तेव्हा नाटक करत तन्वी म्हणते की बाबा, मला या घरातून घालवण्याची तुम्हाला एवढी घाई झाली का? तर लगेचच तन्वी ही रविराजच्या हाताला धरून रविराजच्या खांद्यावर डोकं ठेवतो. तर रविराज म्हणतो की तन्वी अगं सगळ्या मुली बापाच्या लाडक्या असतात आणि त्या असंच म्हणतात, पण एकदा सासरी गेले ना की मग तेच त्यांचं घर बनतं. इकडे आता अर्जुनने सायलीला त्याच्या बेडरूममध्ये नेल्यानंतर कल्पना ही काळजी करत विमलला म्हणते की सायलीला बरं वाटत असेल का गं? तेव्हा विमल म्हणते की वहिनी तुम्ही एकदा सायली वहिनीच्या बेडरूममध्ये जाऊन बघून येता का? तेवढ्यात अर्जुन हा खाली येतो आणि किचनमध्ये काहीतरी शोधू लागतो. कल्पना म्हणते काय रे अर्जुन, काय शोधतोस? तेव्हा डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की मम्मा ते लोणचं असतं ना. तर अर्जुन म्हणतो की ते लोणच्या टाईप असतं ना, गोल गोल असतं ते, आवळा आवळा लागत होता मला. तर कल्पना म्हणते तो कशाला? तर कल्पना म्हणते की अरे काय बोलतोयस तू? तर अर्जुन म्हणतो लहानपणी नाही का पूर्ण आजी आम्हाला द्यायची खायला ती? तर कल्पना म्हणते मुरावळात. विमल लगेचच अर्जुनला मुरावळा देते. कल्पना म्हणते की अर्जुन हा मुरावळा ना सायलीला खाऊ घाल आणि त्याच्यानंतर तिला शांत आराम करायला सांग. तर इकडे अर्जुन तो मुरावळा घेऊन सायलीकडे येतो आणि म्हणतो की हे खूप टेस्टी असतं, औषध म्हणून तुम्ही घ्या. सायली म्हणते मी खाल्लाय तो, पण मला आता नकोय. अर्जुन काही ऐकण्यासाठी तयार नसतो आणि अर्जुन प्रेमाने त्याच्या हाताने सायलीला मुरावळा खायला देतो. तर मुरावळा खाताच अर्जुन म्हणतो की आम्हाला सुद्धा पूर्ण आजी असा सावळा द्यायची. तेव्हा सायली म्हणते की अहो सावळा नाही, तो मुरावळा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता पटलं, तुम्हाला बरं वाटतंय? सायली म्हणते की आता मला बरं वाटतंय आणि सायली लगेचच खाली काम करायला जाऊ लागते. पुन्हा सायलीला चक्कर येते. तेव्हा अर्जुन सायलीला कॉटवर बसवत म्हणतो की आता तुम्हाला आराम करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, कामं करण्याची काहीच गरज नाहीये. अर्जुन म्हणतो की अश्विनला बोलावू का? सायली म्हणते की अहो शिंका जरी आला तरी घरातल्या डॉक्टर असला म्हणून लगेच बोलायचं का? त्यांना त्यांचे काम करू द्या आणि मला सुद्धा माझे काम करू द्या. इथं जर मी झोपून राहिले तर अजून आजारी पडेल. तर सायली काम करायला खाली निघून जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो की करा कामं, तुम्हाला काय करायचं ते करा. इकडे आता रागाने तन्वी ही नागराजकडे येते आणि म्हणते की तुमच्या त्या रविराज किल्लेदाराला अजून एक
ऑफिस घेऊन द्या आणि अजून काही त्याच्याकडे केसेस द्या, म्हणजे तो माझं लग्न दुसऱ्यासोबत लावून देणार नाही. बोट करत प्रिया म्हणते की पहिलं जाऊन तुम्ही त्या किल्लेदाराला समजावून सांगा. तर नागराज म्हणतो की किल्लेदार हे बोलणं थांबव, कारण तुझ्यासमोर उभा आहे ना, मी सुद्धा किल्लेदार आहे. तेव्हा तन्वी म्हणते की ठीक आहे, मग तुमच्या भावाला जाऊन सांगा की मला त्या विपुलसोबत लग्न करायचं नाही आहे. नागराज म्हणतो की चेहऱ्यावरून तो तर मला बरा वाटतोय ग, आणि तुला तरी कशाला स्मार्ट मुलगा हवा आहे. तेव्हा प्रिया म्हणते की ती माझी काय अवस्था झाली आणि तुम्ही माझ्यासोबत टाइमपास करताय का. तन्वी म्हणते की मागं कसं मी त्या अमितला पळून लावलं होतं, तसं विपुलला पळून लावण्यासाठी मला आयडिया सांगा ना. नागराज म्हणतो की तुला कशाला दुसऱ्याकडून आयडिया, जसं तू रविराजला गुंडाळलं ना तसं याला सुद्धा गुंडाळ. तन्वी म्हणते की त्याला तर मी गुंडाळलं होतं, पण आता 24 तास त्याला झोपेत माझं लग्नाचाच विचार सुचतोय. इकडे आता सायली ही किचनमध्ये येऊन काम करू लागते. तर विमल म्हणते की अहो सायली ताई, तुम्ही आराम करा ना, मी करते. तर सायली ऐकत नसते. तर लगेचच विमल ही सायलीला चक्कर आल्याचे बघून सायलीला धरते आणि मोठ्याने कल्पनाला हाक मारते. तेवढ्यात अर्जुन, प्रताप, कल्पना सर्वजण तिथे येतात. तेव्हा विमल म्हणते की सायलीताईला चक्कर आली. तर अर्जुन म्हणतो की रूममध्येच तिला चक्कर येत होती आणि मी तिला सांगितलं होतं की काम करू नकोस, पण तिने काही माझं ऐकलंच नाही. तर प्रताप म्हणतो की अश्विन कुठे आहे. तर अस्मिता म्हणते तो बाहेर गेलाय. प्रताप म्हणतो थांब मी त्यालाच फोन लावतो. तर सायली म्हणते की अहो बाबा मी बरे आहे आता. सायली म्हणते की बहुतेक मला किचनमधल्या वासाचाच त्रास होतोय. ते ऐकून कल्पनाला आनंदाचा धक्का बसतो आणि कल्पना हसू लागते. तर कल्पना म्हणते की पण सायलीला डॉक्टरलाच दाखवायला हवं तू. अर्जुन लगेचच सायलीला डॉक्टरांकडे घेऊन जा. पूर्णाजी म्हणते की कल्पना वेळीच आजारपण हा थांबवा, अंगावर काढण्यात काहीच अर्थ नाही. तर अर्जुन पुन्हा सायलीला बेडरूममध्ये घेऊन जातो. तेव्हा कल्पना हसू लागते. तर प्रताप म्हणतो हे काय कल्पना तू हसतेस. अस्मिता म्हणते की सुनेचे नाटकं चालले ना, ते बहुतेक मम्माला कळलं असावं. हसतच कल्पना म्हणते की अस्मिता तू आज काहीही बोल, पण माझा मूड आज खूप चांगला झालाय. पूर्णाजी म्हणते ही तर कमालच आहे, सुनेला उलट्या होतात आणि हिचा मूड चांगला झालाय. तर पूर्णाजीच्या सुद्धा ध्यानात येऊन पूर्णाजी म्हणते कल्पना तुला काय म्हणायचं. तर कल्पना म्हणते की पूर्णाजी तुम्हाला शंका नाही आली का. कल्पना म्हणते की बघा ना सायलीला मळमळल्यासारखं होतंय. कल्पना म्हणते की तिला चक्कर येते, तिला उलट्या होतात, किचनमधला वास तिला सहन होत नाहीये. ही सगळी लक्षणं ना प्रेग्नन्सीची आहेत. तेव्हा पूर्णाजी तुम्ही लवकरच पणजी होणार आहेत. ते ऐकताच आता पूर्णाजीच्या चेहऱ्यावरती हसू उठते. पण तेवढ्यात पूर्णाजीचा सायलीवरचा राग समोर येऊन पूर्णाजी तोंड वाकडे करते. पूर्णाजी म्हणते की आपण काही डॉक्टर नाही आहोत. अर्जुन गेलाय ना तिला डॉक्टरांकडे घेऊन, तेव्हा अर्जुन आल्यानंतर समजेलच आपल्याला. तर प्रताप म्हणतो की कल्पना अर्जुन येईपर्यंत डोक्यातले विचार थांबून ठेव. तर कल्पना म्हणते की विमल आता हे डोक्यातले तरी विचार कसे थांबवायचे, पण लवकरच आता मी विमल आजी होणार आहे बरं का, असे म्हणत कल्पना हसू लागते. विमल म्हणते की आपण आता काहीच बोलू नको, फक्त देवाकडे आपण प्रार्थना करू की तुमची शंका खरी ठरू दे. तेव्हा कल्पना ही देवाला हात जोडते. त्यानंतर अर्जुन आणि सायली घरी येतात. तर कल्पना लगेचच पेढ्याचा बॉक्स घेऊन अर्जुन आणि सायलीला पेढा देत म्हणते की अर्जुन आणि सायली तुमचे खूप खूप अभिनंदन. तर सायली म्हणते कशाबद्दल. तेव्हा कल्पना म्हणते की तुम्ही दोघे आईबाबा होणार आहात. ते ऐकून अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो आणि लवकरच आपल्या या घरातलं स्वप्न पूर्ण होऊन डॉक्टरसुद्धा उद्या तुम्हाला लवकरच सांगणार आहेत की तुम्ही आईबाबा होणार आहेत. ते ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. तर अस्मिता आणि पूर्णाजी अवाक झालेले असतात. तर आता अर्जुन आणि सायलीच्या प्रेग्नन्सीची गुड न्यूज ही खरी कशी निघते आणि जोगतिनीचे शब्द कसे खरे होतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.